व्यवसाय किंवा आपलं शेळीपालन कुक्कुटपालन करताना कधीच लाजायचं नाही. म्हणजे आपण ज्या धंद्यामध्ये आहोत, ज्या व्यवसायामध्ये आहेत, त्याचा अभिमान बाळगायचा. लाज वाईट गोष्टीची बाळगावी. आज हा व्हिडिओ करून याच्यामुळे टाकतोय, तुम्हाला शेळीपालनाच्या दुनियेमध्ये भरपूर तरुण वर्ग उतरतोय. आता मी काल संभाजीनगरला ट्रेनिंग घेतलं, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात गेलो. ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर एक गोष्ट मला प्राकर्षानं जाणवली, 25 ते 35च्या दरम्यानचा तरुण वर्ग खूप आहे याच्यात. मी म्हणत नाही तुम्हाला की बाबा अशा शेळ्या सोडा बाहेर आणि सोडलेल्या शेळ्या रानावनामध्ये चारा आणि चारून कटिंगला बोकड विका आणि विकल्याच्या नंतर त्याच्यातूनच शेळीपालनातून पैसा कमवा. नाही दादा, शेळीपालन हा असा व्यवसाय आहे, तुम्हाला याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रात पैसा कमवता येते. ट्रेडिंगमध्ये जा, ब्रीडिंगमध्ये जा, बकरी ईदमध्ये जा, किंवा तुम्ही कटिंग मार्केटमध्ये. आता हे पिल्लू आहे, हे गावरान उस्मानाबादीचं पिल्लू आहे, आज 11 ते 12 हजाराला विकते. ही बाजूला शेळी आहे, ही पाठ आहे. म्हणजे फक्त व्यवसाय करताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही, ते तुम्हाला पण कळाली पाहिजे की बाबा ह्या व्यवसायामध्ये मी प्रवास कसा करायचा. प्रवास सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी हा व्हिडिओ करून तुम्हाला काहीतरी झाकी दाखवायची किंवा लय मोठडपणा करायचा म्हणून हा व्हिडिओ करून टाकतोय, अशातला भाग नाही आहे. मी तुम्हाला हे वस्तुस्थिती दाखवलो की सतीश रणेर जो तुम्हाला ट्रेनिंगमध्ये तुमच्यासमोर उभा दिसतो किंवा तुमच्याकडे आल्याच्या नंतर व्हिडिओ करून टाकतो, व्हिडिओमध्ये सुंदर दिसतो, तो सतीश रणेर जो आहे तोच हा आहे आणि हाच तो आहे. म्हणजे व्यवसाय करताना लाज बाळगायची नाही. आज आमच्याकडे एक गडी नव्हते, गडी नसल्यामुळे तेच दत्ताभाऊ, तेच मी किंवा तोच आमचा गडी, आम्ही शेळ्या सोडतोत, रोज हे जगतोय. तुम्हाला शेळ्यांचं पार DNA कळायला पाहिजे, तर शेळीपालन कळायला पाहिजे. आज रानं उन्हं मोकळे आहेत, कापसाचे रानं येतं, कापसाच्या रानामध्ये शेळ्या चारता चारता जवळपास 7-8 किलो बोंडे तोडून घेतले. तर घरच्या पिल्याला होतात. मला हे शेळीपालनातलं कळायला पाहिजे. वातावरणानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार महाराष्ट्राचा कित्येक असा परिसर आहे जिकडं अशा पांदी, वढे, नाले, मोकळे रानं ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार शेळीपालन करता आलं पाहिजे. बघा, व्हिडिओ थोडासा वेळ काढूनच तुम्हाला बघावं लागणार आहे. वेळ काढून याच्यामुळं बघा म्हणतोय कारण फार महत्त्वाची माहिती सांगायलो. व्यवसायासाठी लागणारी माहिती. फक्त टाईट कपडे घातले, झाकी घातली, कुठेतरी 4 ठिकाणी मिरवलो म्हणजे माझं शेळीपालन किंवा कुक्कुटपालन झालं असं नाही. मला सगळ्या गोष्टी जगाव्या लागणार आहेत. शेळी समजून घ्यायची म्हणल्याच्या नंतर 4 पुस्तकं वाचली किंवा 2 ट्रेनिंग केली म्हणजे मला शेळी कळते असं नाही. त्या शेळीच्या मागं फिरावं लागतंय. त्या शेळीनं तुमच्या मागं आलं पाहिजे, त्या शेळीनं तुम्हाला आपलं मानलं पाहिजे. हा भावनिकतेचा आणि हा आपल्या खरा शेळीपालनाचा भाग आहे. म्हणून शेळीपालन या व्यवसायामध्ये उतरताना लक्षात घ्या, चौफेर गोष्टीचा अभ्यास करा. तुम्ही कॉर्पोरेटला असू द्या, तुम्ही नोकरीवर असू द्या, तुम्ही तुमच्या एखाद्या चांगल्या राजकीय किंवा सामाजिक किंवा एखाद्या कुठल्याही गाव पातळीवरच्या राजकारणात किंवा कुठेही असा, तुमचं प्रस्थ सांभाळून तुम्हाला हा व्यवसाय समजला पाहिजे. नाही तर शेळीपालन हा तुमच्या टाईट इस्त्री करून घालायचा भाग नाही आहे. इथं तुम्हाला कमरेवर हात देऊन किंवा एकदम पद्धतशीरपणे राहून शेळीपालन करता येत नाही. शेळीपालन हे तुम्हाला धुऱ्या बांधाऱ्यावर जाऊन असं समजून घेऊनच करावं लागणार आहे. हा व्यवसाय पूर्वीपारप्रमाणे जसं पहिल्या काळामध्ये म्हणत होते ना की बाबा लोकांनी रानं घेतली, एकरं घेतली, वस्तुस्थिती आहे, हे धन सांभाळत लोकांनी खरंच रानं घेतले बरं का. आज माझ्या मागं तुम्हाला सांगतो जवळपास 70 म्हणजे 10 लाख रुपयाच्या शेळ्या माझ्या मागं फिरायल्यात. तुमच्या लक्षात आलं का? हे कशामुळे? कारण हे धन आहे. हे धन मला ह्या लेवलवर जमलं पाहिजे. आता जसं जसं चाललो तसं बघा, ही बाजूची माझ्या पुढी संघ माझ्यासोबत आहे. पुढी एक बी नाही, बघितलं का? पण सोबत आहे तिथपर्यंत. हा आपला फार्म आला. आता वरच्या ढेल्यामध्ये होतो. जरसं तुम्हाला हा व्हिडिओमध्ये शेळीपालनाची वस्तुस्थिती सांगतो. जराशी बोंड टाकलेत. थांब बाय उघडू दे, थांब. ये आल्या बघा. तुम्हाला काय करतो माहिती आहे का, मानसिकता शिकवणं गरजेचं. तुम्हाला ट्रेनिंग आणि शेळीपालनामध्ये मी बाकीच्या गोष्टी तर शिकवतोयच बाबा, शेळ्यांच्या जाती, प्रकार, वैशिष्ट्य, सगळ्या गोष्टी. पण शेळीपालनामध्ये मानसिकता शिकवणं गरजेचं आहे. शेड, गव्हाणी, औषधी, लसीकरण, मेडिसिन, ही भारीचे शेड, ग्रीन नेट, सावल्या, सगळं शिकता येईल. सगळी दुनियादारी माहीत होईल. पण परिस्थितीनुसार शेळीपालन करायला शिका. बंदिस्त करताय, मस्तपैकी चाऱ्याची लागवड करा. खालच्या जवळपास 2.5 एकर पट्ट्यामध्ये, इथून जर गेले तुम्ही 2.5 एकरच्या पट्ट्यामध्ये पूर्ण चाऱ्याची लागवड आहे. अलग लक्षात, मी नावासहित इथं लिहिलेले आहेत प्रत्येक गोष्टी. हापरेड, गोपीकृष्ण, सरस्वती, सुबाबळ, हातगा, शेवगा, ती पलीकडचे आपले
पोलीस भरतीची मुलांसाठी अकॅडमीची बिल्डिंग आहे. तिथं गावातले आणि आपल्या मित्रपरिवारातले पाहुण्यारावण्यातले पोरं प्रॅक्टिस करतात पोलीस भरतीची. मुद्द्यावर येतो, हे धन सांभाळण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. उगाच हुटावर बसून किंवा कमरावर हात देऊन शेळी पालन नाही. आणि मी तुम्हाला दाखवण्यासाठी करतो असं बी काही प्रकार नाही का, कारण तुम्हालाही माहिती आहे मागच्या 8 वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये फार मेहनतीने केले. इथली तयार झालेली गव्हाणसुद्धा मी हातानं बनवलेली, इथला लावलेला पत्रा, याची मारलेली वेल्डिंग, वरती शिवलेली ग्रीन नेट, पलीकडं लावलेले बांबू, त्या प्रत्येक पिल्ल्याचं. आणि जे करतोय ना आधुनिक शेती फार्मच्या माध्यमातून, ते तोतापरी शिरोहीचं पिल्लू, आफ्रिकन बोर कुरासचे पिल्ले, हे पांढरी, हे जे तुम्हाला बांडी पिल्ले दिसायलेत ना, आफ्रिकन बोर कुरासचे पिल्ले आहेत. प्रत्येक जातीवरती आफ्रिकन बोरचा बोकड, किंवा आता ही जी खडुळी शेळी जिला म्हणतात आपण, जिच्या खाली पिले प्यायलेत बघा 2 तुम्हाला दिसायले, हे वाले जे 2 पिले प्यायलेत का, त्या खडुळ्या शेळीला बोर लावला होता. बोर लावल्याच्या नंतर तो रिझल्ट आलाय. आलं का लक्षात? हे सगळं करण्याचा सांगण्याचा उद्देश एक आहे, व्यवसायामध्ये उतरताना चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेवून कसल्याही गोष्टीची लाज न बाळगता, कोणत्याही परिस्थितीची मनावरती किंवा त्याच्यावर दडपण न येऊ देता तुम्ही ह्या व्यवसायात उतरायचं. मी एवढे 7-8-9 लाख सबस्क्रायबर असताना, सगळ्या गोष्टी असताना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायपुरत्या नाही, तर तुमच्यातल्या त्या व्यक्तीला कळालं पाहिजे की नाही, शेळीपालन कुक्कुटपालन हा मेहनतीचा व्यवसाय. इथं तुम्हाला मेहनत करावंच लागणार आहे. उन्हाळ्याची दिवस आहे, दुपारच्या पाहऱ्यामध्ये अडीअडचणीनुसार. आता 3 दिवस झाला आमच्या मागे शेळ्या आहेत, आम्ही 3 दिवस झाले का, तर परिस्थितीनुसार तुम्हाला त्याच्यात ॲडजस्ट व्हावं लागणार आहे. एक दिवस ती शेळी तुम्हाला साथ देईल, आज त्या वातावरणात तुम्ही तिला साथ द्यायचं. आणि मानसिकता जर चांगली व्यवस्थित ठेवली ना, तर हा व्यवसाय तुम्हाला साथ देतो. सांगायचा मुद्दा आहे की हा व्यवसाय खूप चांगला आहे. इतके दिवसापासून व्हिडिओ असा मोकळा कधी टाकला नव्हता, म्हणून सहज म्हणलं एक व्हिडिओ करून टाकूया. आपल्या लोकांशी बोलायला किंवा आपल्या लोकांशी चर्चा करायला काय वेळ लागते, बरोबर आहे का? आपली लोक आहेत, आपला संवाद आहे, सगळे आहेत. ठीक आहे. बाकी तुमचं शेळीपालन कुक्कुटपालन कसं चालू आहे, त्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भाने एकदा मला कळवा. आपण परत एकदा व्हिडिओ करूया. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ चालता केला आहे, तर हे वातावरण किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा वाटतात एकदा एक कमेंट करून मला नक्की सांगा.